तर पहा असा ॲम्बियन्स आहे इथं. आणि हा जो ॲम्बियन्स आहे ना, हा फक्त आणि फक्त मीलसाठी या नाश्त्यासाठी नाही आहे. नाश्त्याला तुम्ही खाली बसा, एन्जॉय करा, खालचा ॲम्बियन्स एन्जॉय करा. आणि इथं जेवण जर करायचं असेल, साऊथ इंडियन जेवण जर तुम्हाला करायचं असेल, तर दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम तुम्हाला इथं भेट. आता इथले स्पेशल आयटम्स काय काय आहेत ना, मी तुम्हाला दाखवतो. या मिलचे ओनर आहेत. ठीक आहे. साऊथ इंडियनचे नाश्त्याचे पदार्थ मी तुम्हाला दाखवले होते. आता जिथं नाश्ता केलता ना, तिथं जेवण पण कसं भेटतं आणि साऊथ इंडियन फ्लेवर्स खरंच आहेत की नाही हे आज तुम्हाला दाखवतो. चला आपण बघूयात. ऍक्च्युली काय आहे ना, मी ज्या फील्डमध्ये काम करतो, मी डिजिटल मार्केटिंग करतो आणि माझं खूप साऱ्या रेस्टॉरंटला जाणं येणं असतं. ठीक आहे. रेस्टॉरंटला आपण जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्याला समजतात की गोष्टी कशा असतील, काय असेल. आता जसं की इथं मी आलोय ना, तर इथं मला काय समजतंय ना, की प्रत्येक गोष्ट आहे ना अशी युनिक डिझाईन केलेली आहे. म्हणजे इथले लाईटचे लॅम्प पहा, फॅनची डिझाईन पहा, त्यानंतर पेंटिंगच्या डिझाईन्स बघा, एंट्रन्स पहा, लिफ्टवरचं वॉलपेपर पहा, खालचा ॲम्बियन्स पहा. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही एक 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 गोष्ट अशी परफेक्शननी अशी स्टेबल केलेली आहे, नाही का, की प्रत्येक गोष्टीमध्ये कळतं की हा बाबा इथं काय डेडिकेशन असेल या लोकांचं. आणि जर तुम्हाला या गोष्टींमध्ये एवढं डेडिकेशन दिसत असेल ना, तर हे डेडिकेशन तुम्हाला फूडमध्ये नक्की पाहायला मिळतं. जो माणूस बाहेरच्या गोष्टींची एवढी काळजी घेऊ शकतो ना, तो त्याच्या मेन प्रोडक्टची म्हणजेच त्याच्या फूडची सगळ्यात जास्त काळजी घेतो. तर हे छोट्या छोट्या गोष्टी असतात काही, ज्या तुम्ही पण नोट केल्या पाहिजे. आता जिथं आपल्याला नाही ना असं परफेक्शन पाहायला भेटत, तिथं तुम्हाला एखाद्या डिशमध्ये पण परफेक्शन नाही पाहायला भेटणार. आता हा जो म्हैसूर पॅलेस आहे ना, हा या कॅफेचे जे ओनर आहेत ना, त्यांनी सगळ्यांना गिफ्ट केले पहिल्या दिवशी. ठीक आहे. फर्स्ट डेला जेवढ्या लोकांनी इथं व्हिजिट केली ना, त्यांना सगळ्यांना हा म्हैसूर पॅलेस गिफ्ट केलेला आहे. आता जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या ना तुम्हाला, त्याच्यामध्ये ही जरी तुम्ही पाहाल ना, याच्यातले पण बारकावे पहा. म्हणजे गिफ्ट करायचंय म्हणून काहीही नाही दिलेलं आहे. गिफ्ट पण क्वालिटीचं तसं आहे की बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये पण काम केलेलं आहे. आणि हेच आहे की परफेक्शन घराघरात पोहोचलेलं आहे आणि त्यामुळेच घराघरातून लोक पण इथे येऊन खातायत. तर ही आहे आपली साऊथ इंडियन मील. ठीक आहे. आणि आपल्यासोबत या मीलचे ओनर आहेत. ठीक आहे. आपण समजून घेऊया काय काय है, यांची स्पेशलिटी काय काय है, ये समझ गया सर। आप बताइए ना क्या क्या स्पेशलिटी होता है, कैसे होता है। साउथ इंडियन का स्पेशल मील्स बोलते हैं हम इसको। सो इसमें मेन डिश जो है पूरी 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 है। पूरी के साथ जो हम देते हैं कुरमा 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 हमारा जो साउथ इंडियन का जो उड़पी स्टाइल का कुरमा है, कुरमा रहता है। ये हमने 3 to 4 वेराइटीज ऑफ कुरमा बनाता है। एक रेड कलर का बनाता है, एक ग्रीन कलर का बनाता है। डेली चेंज होते रहता है कुरमा। और एक सब्जी एक हमने एक सुक्का भाजी देते हैं, वो राइस के साथ भी आप खा सकते हो वैसा। और एक कोशिम्बीर, ये जो है कोशिम्बीर है। और ये दाल वड़ा, कोशिम्बीर भी अलग तरीके से हाँ अलग बनता है तरीके आपका? से ड्राई है, उसमें सिर्फ क्या कोकोनट रहता है ओके। और दाल रहता है बस। दिखने में ही बहुत टेस्टी लग रहा है वो और ये जो है दाल वड़ा बोलते हैं हम, दाल वड़ा। थोड़ा क्रिस्पी रहता है और राइस के साथ जो कॉम्बिनेशन बनता है और ये दाल वड़े के साथ बहुत अच्छा लगता है। और ये शीरा हमने पाइनएप्पल यूज करते हैं इसमें, ओके पाइनएप्पल शीरा। हम जो भी फूड बनाते हैं वो हम 100% नंदिनी घी यूज करते हैं। ओके। वो घी में ही हम बनाते हैं शीरा वगैरह। राइस पे भी घी दिख रहा है। हाँ राइस पे भी हमने घी डालते हैं, क्योंकि ओके। क्या होता है राइस के साथ हम रसम डालते हैं और वो जो कॉम्बिनेशन रसम राइस एंड सांबार और घी, तो आपको जो टेस्ट मिलता है वो बहुत अल्टीमेट मिलता है। और हमने एक राइस बात बोलते हैं हम कन्नड़ा में, राइस बात। राइस बात। तो हम इधर जो पुलाव बोलते हैं, और पुलाव में थोड़ा फ्राई करते हैं, मगर राइस बात हमने बॉईल करते हैं पूरा। ओके। एक डेली हम 4 to 5 वेराइटीज ऑफ राइस बात बनाते हैं। डेली अलग अलग टाइप का राइस बात रहता है। अभी जो आज हमने बनाया है वेजिटेबल राइस बात है, और टोमेटो राइस बात बनाता है, पुदीना राइस बात। तो कोई बंदा मेरे जैसा रोज मील खाने आ रहा है, हाँ, तो उसको रोज ये अलग उसको मिलेगा। बोर लगेगा ही नहीं है, ओके, क्योंकि क्या है ना, वाह। स्वीट में भी हमने डेली अलग अलग बना रहा है। वाह। एक दिन पायसम बनाता है, एक दिन दाल का पायसम बनाता है, ओके, एक दिन हम मैसूर पाक बनाता है। तो अलग अलग वेराइटीज है हमारे पास। तो डेली हमारे पास जो भी आता है MIDC का लोग, डेली रेगुलर कस्टमर है, क्योंकि उसको कुछ बोर लगता नहीं, मतलब अलग अलग वेराइटी लगता है। और हमने पूरी में भी कुछ मसाला पूरी भी बना रहा है, मतलब पूरी के साथ क्या रहता है, हम थोड़ा ये डालते हैं, क्या बोलते हैं,
मेंथे Okay. मेंथे पूरी भी बनाते हैं, तो अलग रहता है थोड़ा वो। और अपना पूरी भी देखो आप, थोड़ा ऑयली नहीं रहते ज़्यादा, ऑयली नहीं है ऑयली नहीं रहता। यहाँ पे, मतलब साउथ इंडियन फेमस ही इसलिए होते हैं ना, ज्यादा ऑयली Oily नहीं नहीं रहता है रहता। इसलिए। और और जो भी हमारे ऑयल स्पाइसेस दिखता है भी वो ज़्यादा, भी हाँ, ज्यादा रहता है। मसाला भी अपना अपना कौन सा भी डिश में मसाला ज़्यादा नहीं रहता है, हम तो ज़्यादा कोकोनट यूज़ करते हैं। इसमें क्या है? ये कर्ड राइस है सर, कर्ड कर्ड राइस। राइस। ये ये रसम। रसम है। रसम भी हमने 3 to 4 वेराइटीज ऑफ रसम बनाते हैं। Okay. ग्रीन कलर का रसम, ये एक्चुअली इसका है रसम, क्या बोलते हैं, ग्रीन चिल्ली का रसम है। वाह। हाँ, और जो सांबार बनाया हमने, सांबार क्या बोलते हैं, ड्रमस्टिक का सांबार है आज। और किस किस चीज का बनता है ये? सारी सब्जियों का सांबार बनता है ना? सब्जी का मतलब हर दिन यूनिक टेस्ट ही मिलेगा, यूनिक नया टेस्ट टेस्ट ही मिलेगा। हाँ, मिलेगा। तो हमको बहुत सारे कस्टमर ऐसा पूछते सर आपका डेली सांबार चेंज क्यों हो रहा है? और अगर ऐसा है कि मुझे आज का डिश पसंद आया और कल मेरे को वो मिले ही ना, तो क्या करेंगे? नहीं, वो तो कैसा है, वो ऑलमोस्ट नेक्स्ट वीक वही सेम डे को आना पड़ेगा। ओके, चलो। मगर मतलब most सेम of the डिश time- अगर खानी है तो एक वीक के बाद सेम टाइम नहीं, मगर आना अपना पड़ेगा। जो भी चीजें है, जो भी टेस्ट है, सबका ही अच्छा है। सबका अच्छा है। तो ऐसा नहीं है कि आपने आज खा गया उसके बाद नेक्स्ट आपको वेट करना पड़ेगा 8 दिन के बाद। रिपीटेडली 3 to 4 टाइम्स हमारा वो रहता ही रहता है। और जो भी चीज़ है आपने, मैं एश्योर करता हूँ, आप 8 दिन आ गए तो 8 दिन कंटिन्यू आ जाएगा हर चीज़ ट्राई करने के लिए। परफेक्ट। अच्छा, ये हो गया हमारा साउथ इंडियन मील। और भी यहाँ के कुछ फेमस, मतलब इतने काही फेमस आयटम्स आहेत अजून, ते पण दाखवतो मी तुम्हाला। सर एक्चुअली हमारा जो स्पेशलिटी है, हम जो देते हैं, हम बनाना लीफ के ऊपर देते हैं। तो Okay. साउथ इंडियन ट्रेडिशनली जो होता है वो, हम वी आर वेरी कनेक्टेड टूवर्ड्स द नेचर एंड ट्रेडिशनल। वो जो एक हमने मानता है कि ये बहुत शुद्ध होता है और क्या बोलते हैं, टेस्ट स्वाद आता है, तो इसके लिए हम बनाना लीफ यूज़ करते हैं हर एक डिश पे। और हमने ऐसा है कि पूरा डिश आपको कवर करता है बनाना लीफ, आपको किधर भी डिश नहीं दिखती। तो और ये जो है, ये मंगलोर बंस बोलते हैं हम। ये मंगलोर बंस में हम इसके साथ जो कॉम्बिनेशन देते हैं, चटनी देते हैं, ये कोकोनट चटनी रहता है, पुदीना, कोकोनट फुटाना, चिली। हाँ, चिल्ली वगैरह डाल के हम ये चटनी बनाते हैं। चटनी भी अपना थिक रहता है पूरा। और जो आपको जैसा बोल दिया मैंने, ये आपका हमारा कुरमा बोलते हैं हम इसको। तो आज हमारा ग्रीन कलर का कुरमा है, तो उसमें डेली 2-3 वेराइटीज हम कुरमा बनाते हैं हम। इसमें हम ज़्यादातर कोकोनट यूज़ करते हैं। कुरमा भी ज़्यादातर हमारा वेजिटेबल्स रहता है और कोकोनट रहता है। और ये जो मंगलोर बंस है, ये अपना साउथ इंडियन का जो उडुपी स्टाइल, अगर आप उडुपी, मंगलोर ये जगह पे जाएंगे ना, ये मंगलोर बंस बहुत ही फेमस है। और तो इसमें आपका रहता है, ये हम बनाना डालते हैं और मैदा रहता है, और इससे बनाते हैं हम। इसको प्रिपरेशन के लिए पहला 4 घंटा पहला हमको प्रिपेयर होना पड़ता है। ओके। और ये इजी भी नहीं, थोड़ा बहुत डिफिकल्ट टास्क हमारा, इसलिए ज्यादा जगह पे मिलता ज़्यादा भी जगह पे है। नहीं मिलता। मतलब पुणे में मैं अगर बताऊँ ना, 3-4 जगह हो गया ऐसी जहाँ पे ये बन मिलता बराबर, क्योंकि ये किधर भी जो अपना शब्द प्योरली साउथ इंडियन है, उडुपी का वहीं स्टाइल पे मिलेगा। वहीं पे मिलेगा। ठीक आहे, म्हणजे बघा आता याच्यावरून कळालं तुम्हाला ऑथेंटिसिटी। ठीक आहे, बन मिळतोय याच्यातच समजून जावा तुम्ही की बाकी सगळं चांगलं असणारच आहे। कारण की हा पदार्थ खरंच असा आहे ना, जो सहसा नाही खायला भेटत। आता मी चिकमंगळूर वगैरे फिरत येत होतो ना, तिकडं हे कॉमनली भेटतं, पण तेच जर आपल्या पुण्यात फिराल ना तुम्ही, हे कॉमन आयटम नाहीये, जास्त ठिकाणी नाही भेटत। आणि जरी भेटत असेल, एवढाच चविष्ट भेटेल का नाही याची गॅरंटी नाही। कट करके देखो एक बार, तो अंदर का अभी- लेयर दिखाओ, हे मी खाल्लेलं पण आहे, आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून अंदर जो लेयर है परत एकदा हे करतो। हो का? हे असं असतं, बन हे पूर्ण अशी फिलिंग असते। ठीक आहे, बन्स इसलिए बोलते हैं कि यामुळं याला बन म्हणतात। त्याच्यामध्ये मैदा पण असतो, बनाना पण असतं, आणि छान, म्हणजे तुम्ही हे जेव्हा कुर्म्यासोबत खाल ना, असं लागतं। एकदा ट्राय करा तुम्ही। त्यात बन आणि कुर्मा, पूरा कुर्मासोबत डिप चटणी कर पण दो, आहे। पूरा डिप, हाँ डिप, पूरा ऐसा डिप, असं डिप करून खायचं याला। चटनी में डिप कर दो। असं। मुंह भर के आएगा पूरा, जब फुल फुला उला हाँ। तुम्ही खावा नाही तर नका खाऊ, मला आवडले। ठीक आहे, म्हणजे बेस्ट आहे, नाही कटाळणार। 8 दिवस, जसं मगाशी ते म्हणले ना, 8 दिवस तुम्ही लागोपाठ जरी आले तरी तुम्ही कंटाळणार नाही या फूडला। तसं फूड आहे हे, जेन्युइन तसं फूड आहे। ठीक आहे, म्हणजे खरंच तुम्ही 8 दिवस कंटिन्यू येऊन बघा आणि रोज वेगवेगळे काहीतरी पदार्थ खाऊन बघा।
तुम्ही जर कंटाळले ना तुमची 8 दिवसाची बिलं पण मी भरतो. ठीक आहे, ह्यापेक्षा जास्त नाही काय करू शकत. या करा, ट्राय करा, खावा. बोंडा सूप म्हणजे काय असतं हे मग अशी सांगितलेलं आहे तुम्हाला. उडीद वड्याचं जे पीठ असतं ना आपलं, उडीद वड्याला मध्ये होल असतं, या वड्याला होल नसतं. एवढं सोपं आहे हे, काही रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे, आता या बोंदावडा आणि सूपची स्पेशलिटी आहे हे सूप. पूरा क्लियर हो जाएगा ये जो इसमें ना हे बरोबर तिरुपती काय याद नाही. तुला पण आवडेल ते, म्हणजे खरंच मस्त आहे. मला चव नाही एक्सप्लेन करता येत बरं का. हा पण आवडते हे माझ्या चेहऱ्यावरून जर तुम्हाला दिसत असेल ना, येऊन खावा तुम्ही. पण अजून पण फेवरेट माझं हे गिरमिट आहे. हा, अजून पण फेवरेट माझं हेच आहे. ठीक आहे, प्रायोरिटी. हा बन ऑसम बन सेकंड नंबरला. सेकंडला हे दोन्ही आले. आता हे अजून खाल्लेलं नाहीये मी, सांगू शकत नाही. पुरी पण बघते अशी वाली आहे. काहीच ऑइल नाही, काहीच ऑइल नाही. म्हणजे आता हातात जरी घेतोय ना आपण, ते असं फील नाही होते ऑइल. अभी इसको ट्राय करते आपण कुर्मा के साथ. आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्ही साऊथ इंडियन फूड खायला येत असाल ना, तर हे असं पूर्ण बुडवल्याशिवाय खायचं नाही. टेकून टेकून खाल ना, काही मजा नाही येणार तुम्हाला. त्यामुळे हे असं पूर्ण बुडलं पाहिजे आणि मग ते खाल्लं गेलं पाहिजे. बेस्ट. आपल्याला सवय ती बटाट्याची भाजीची असते ना, पाव म्हणजे पुरी भाजी म्हणलं की बटाट्याची भाजी. पुरी भाजी अशी पाहिजे. 4 प्रकारचे आयटम आहे तिकडं. इथे एक सुक्की भाजी आहे, म्हणून पुरी भाजी खायला खरंच मजा येते. आता डाळवडा हा तुम्ही भरपूर ठिकाणी खाल्ला असेल, मी पण भरपूर ठिकाणी खाल्लाय. असा कडक नाहीये हा. कडक म्हणजे बऱ्याच ठिकाणी पर असं दात हे होऊन जातो तरी तुटत नाही तो वडा. इसको खाएंगे हम ऐसे ही. दाल वड़ा है ना, मैं जेवढे ठिकाणी खाल्ला है ना, ज्यादातर क्या होता है ना सर, दाल वड़ा में ज्यादा टफ रहता है वो. ज्यादा टफ रहता है और मुंह में घूमता रहता है. लेकिन इसका वैसा नहीं है. याला प्रॉपर क्रिस्पीनेस पण आहे, मऊपणा पण आहे. पूरा मुंह भर के. हा, मुंह भर के म्हणजे ते 2-3 बाईट मध्ये आत जाते, ते विरघळून जाते ते. असं हे छान आहे. पायनॅपल शिरा आहे आता. बरोबर तो हात मी. चलो कोई नाही. पायनॅपल शिरा. नंदिनी गिरा. याला तूप जे असतं ना, ते नंदिनीच वापरतात. हे नंदिनी घी यांचा ब्रँड आहे. या सगळ्या कर्नाटकाचा brand आहे. कर्नाटकाचा ब्रँड आहे. यावं लागतं. सगळं चांगलं आहे रे. बघा. आणि हे सोपं नसतं. दिवसातून 3-3 वेळा सगळं बनवणं. म्हणजे आता ही चटणी तर प्रत्येक गोष्टी सोबत जाते ना. इडली सोबत जाते, वड्या सोबत जाते, सगळीकडे जाते. बनवायला बनवून ठेवू शकतात ते. सकाळी बनवून ठेवली, संध्याकाळपर्यंत चालू शकते. नाहीये, 3 वेळा बनते. ठीक आहे, चटणी तर 3-3 तासाला बनते. बाकी पण सगळे फूड असेल ना, 3 बॅचेस. ते 3 बॅचेस मध्ये बनतं. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. जो आपने बोल रहा था, मला फ्रेश खायला मिळणार. पूरी का जो ऑयली नहीं है बोल रहा था, वो बिकॉज फ्रेशनेस ऑफ द आटा. राइट. जो हमें आटा बनाते हैं वो फ्रेश है, तो आपका क्या बोलते पूरी तेल कट नहीं तेल होता कम उसका. लेता है. और जो आपने मुंह में डालने के बाद ऑटोमेटिकली वो मेल्ट हो जाता है. हर चीजें जो फ्रेश रहते हैं, हॉट एंड फ्रेश. और पाइनएप्पल शीरा में ना एक बात मेरे को और अच्छी लगी ना, कि अभी हम जहाँ पे भी शीरा खाते हैं ना, वो पूरा स्वीट कर देता है. लेकिन है ना, यहाँ पे लवंग देख रहे हो आप, तो ये जो लवंग है ना, ये फ्लेवर बहुत ज्यादा बैलेंस कर देती है. मतलब ऐसा नहीं है कि पूरा मुंह आपका मीठा हो गया और वो मीठा फिर बड़शप खाने के लिए भागे. ऐसा कुछ नहीं है भाई. तुम खाओगे, आखरी तक शिरा खाओगे, असा शिरा हा आहे. ठीक आहे. म्हणजे लवंगमुळे ना खरंच फ्लेवर बदलतो. लय गोडपट असं वाटत नाही आणि बॅलन्स होते ते. एकंदरीत आहे ना, सगळ्याच गोष्टी खूपच छान आहेत. तुम्ही एकदा ट्राय करायला तर करावंच लागतं हो. म्हणजे त्याशिवाय दुनिया पण कळत नाही. एकदा येऊन तर बघावंच लागणार. नुसतं मी खाल्ल्याने तुमचं पोटही नाही रसम भरणार ना, भी ट्राई तुम्हाला कीजिए आप. चवही नाही करणार. रसम हाँ, रसम तो मैंने लिया ही नहीं अभी तक. रसम mix कर दो. आता ही रसम आहे,
ही रसम यांच्याकडे 3-4 पद्धतीने बनते. आता ही ग्रीन रसम आहे. Green. याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर चिली असते, Chili, खोबरं green chili. असतं, टोमॅटो असतं. परफेक्ट. आणि गरम गरम हमने शॉर्ट्स भी देते हैं मतलब और बाहर है ना सर, ये पतला मिलता है रसम पतला- बहुत. पतला नहीं। नहीं हमारा पास भी मिलता है ये, आज इसमें हमने दाल भी डाला है। नहीं लेकिन ये अच्छा लग रहा है. अच्छा। ज्यादा पतला भी है ना, हाँ, इतना अच्छा हाँ, नहीं, हाँ. मतलब वो पानी पानी जैसा फील देता है. लेकिन ये है ना अब राइस के साथ थोड़ा खाएंगे ना व्हाइट राइस के साथ तो बहुत अच्छा कॉम्बिनेशन मजेदार आहे, मजेदार आहे. आता साऊथ इंडियन मील खायला आलोय तर ते साऊथ इंडियन सारखं असं भरून घेतलं पाहिजे हाताला. खरं तर चमच्याने खाणं लय नाही आवडत बरं का मला, म्हणून हाताने खातं. आणि त्यांच्यासारखं खायला पण नाही जमणार एवढा मोठा घास. आपला जेवढा आहे तेवढा घेऊन. सूप आहे हा, सूप. हे रसम सोबत पण खूप भारी लागतंय आणि इथं सांबर सोबत पण. दाखव सांबरचं पण. हे सांबर सोबत पण खूप छान लागतंय. आलं लक्षात. आणि दोन्ही भेटतं तुम्हाला, रसम पण भेटतं, सांबर पण भेटतं. रसम पण भेटतं, सांबर पण भेटतं. दोन्हीला हाफ हाफ डिवाइड करून खावा, भारी लागतं. असं झालंय आता फुल. म्हणून आपलं जाता जाता म्हणलं द्या बाबा काहीतरी हवा काढायला. जरा सोडा मागवलाय. सोडा पण स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला सगळं जेवण आवडलंय बरं का. तर मी हे गिफ्ट पण दिलंय आम्हाला. ठीक आहे. आता इथं यायचं कसं, हे ना KSB चौकात आहे. पिंपरी चिंचवड मध्ये KSB चौक आहे. त्या KSB चौकामध्ये म्हैसूर आरो म्हणून एक छान असं तुम्हाला रेस्टॉरंट दिसेल. रेस्टॉरंट पण आहे, कॅफे पण आहे. मॉर्निंगला याल तर ब्रेकफास्ट भेटेल, दुपारी याल तर मील भेटेल, संध्याकाळी याल तर जेवणही भेटेल. अशा तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. 2 फ्लोअरचा हा चांगलं रेस्टॉरंट आहे. मला तर तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तेवढं कष्ट नक्की घ्या, वाचायचं आणि इथं यायचं. इथं आलात ना तुम्ही माझं नाव काढणार. म्हणजे आतापर्यंत मी फूडवरती इंस्टाग्रामवरती जेवढे पण व्हिडिओ टाकलेत ना त्याचे रिस्पॉन्सेस मला खरंच चांगले. की मला जे आवडते ना ते आवडते लोकांना. आणि मी काय असं प्रमोशन कोणाचं करत नाही. जे आवडले ते आवडले, जे नाही आवडले ते नाही आवडले. तर या आता दाखव हा टेबल. हा एवढा टेबल आम्ही मोकळा केलेला आहे. तुम्ही पण या आणि नक्की हे ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ती घंटी पण दाबून ठेवा म्हणजे नवीन ठिकाणं तुम्हाला दिसत राहतील. आणि हा तुमच्या खादाड मित्राला पाठवायचं विसरू नका. ठीक आहे. शेअर करा त्याला. तुम्ही नाही आले त्याला तरी इथपर्यंत पोहोचू द्या. त्यासाठी हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.